हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. पुंडलीकवरदा हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, सद्गुरु श्री ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. गोपाल कृष्ण भगवान की जय. नव्याने जो एक ज्ञानेश्वरीवर टीकात्मक ग्रंथ येऊ घातला आहे, त्या संदर्भामध्ये यापूर्वी आपण 3 सत्रामध्ये थोडी चर्चा केलेली आहे. श्रोत्यांशी संवाद, ग्रंथाची ओळख, ग्रंथाची वैशिष्ट्य आणि त्यातला महत्त्वाचा भाग ध्यान, त्या संदर्भामध्ये आपण यापूर्वी 3 भागात चर्चा केलेली आहे. या संवादाचा हा 4था आणि शेवटचा भाग आहे आणि आपण जो ध्यानासंबंधी विचार करत होतो त्या संदर्भामध्ये आणखी काही थोड्या सूचना आपण विचारात घेऊ आणि त्यानंतर हा संवाद अन्य सूचना आपण विचारात घेऊन संपवू. आपण असं बघितलं की दिनचर्येचा एक भाग म्हणजे साधकाची साधना आणि त्यामध्ये ध्यानाला आपण महत्त्व किती आहे दिलं तेही आपण विचार केला. आपली साधना मुळी जे आहे ते ध्यानावर आधारित आहे आणि अशा ध्यानाला माऊली जसं म्हणतात की नामजपाला कुठल्याही प्रकारचं बंधन नाही. स्नान, संध्या, अन्य कुठलीही शुचिर्भूतता बरं का, जी एरवी आवश्यक असते कोणत्याही अनुष्ठानात, नामजपाला असल्या प्रकारचं बंधन नाही. इथेही आपल्याला तेच म्हणता येईल की आपल्याला जर ध्यान करायचं असेल तर त्याकरता आपण स्नान, शुचिर्भूत होऊन जर ध्यान करत असाल, अभ्यास करत असाल ग्रंथाचा, उत्तमच आहे. पण शक्य जर नसेल तर ध्यान त्याशिवाय आपल्याला करता येईल. स्नान केलंच पाहिजे असं काही ध्यानाकरता बंधन नाही, असं या ठिकाणी लेखक मुद्दामून स्पष्ट करतात. आणि यात असं म्हटलेलं आहे की काही साधक अधिक वेळ देऊ इच्छितात आणि या प्रकारे जर अधिक वेळ द्यायचा असेल तर त्या लेखक असं सांगतात की असा जर वेळ देणं शक्य असेल तर सकाळी प्राणायाम हा अवश्य केला पाहिजे, त्यानंतर वाचन आणि त्यानंतर ध्यान. आणि असं जर करू शकलात आपण तर ह्या सगळ्या कामाला, या सगळ्या साधनेला 1.5 तास पुरू शकतो. आणि यानंतर जर कामावरून घरी आल्यानंतर आपल्याला जर ते ध्यानाला बसायचं असेल, वाचनाला बसायचं असेल तर त्यातल्या त्यात हातपाय तोंड धुवून आणि तोंडावर पाण्याचे 4 हबके मारून बरं का, अशा प्रकारचं वाचन, नंतर ध्यान आणि त्यानंतर जेवण असा क्रम ठेवावा, अशा प्रकारची सूचना आपल्या अनुभवाचा आधार घेऊन लेखक आपल्याला देत आहेत. आणि शक्यतोवर सकाळी आणि संध्याकाळी असं जर 2 प्रकारे ही जर साधना केली तर फलद लवकर प्राप्त होईल, याची खात्री माऊलींनीच ग्रंथात दिलेली आहे. प्राणायाम, श्री ज्ञानेश्वरीचे वाचन, 2 वेळचे ध्यान, या सर्वासाठी मिळून सकाळ संध्याकाळ 1.25 तासापेक्षा कमी वेळ पुरेसा आहे. त्यातही गणित मांडतात की ध्यानासाठी 2 वेळचं ध्यान 20 आणि 20 40 मिनिट, प्राणायाम, कुंडलिनी आणि त्याचा अभ्यास करण्याकरता 30 मिनिट, प्रस्तुत ग्रंथाचं वाचन 40 मिनिट आणि अशा प्रकारे या वेळेचं गणित आपल्याला सोडवता येईल. आणि त्याचा परिणाम सांगतात. त्यामुळे उपलब्ध असलेल्या वेळेचे गणित बिघडते असे सकृत दर्शनी वाटते, पण प्रत्यक्षातील अनुभव पुढील प्रमाणे येतो. रोज 2 वेळचे ध्यान 2 तासाच्या गाढ झोपे इतकी विश्रांती देते.
झोप कमी होते. वाचनाची गोडी लागली की टी व्ही पाहण्याऐवजी श्री ज्ञानेश्वरी वाचणे आवडते. त्यामुळे वेळेचे गणित प्रत्यक्षात सुधारते. आध्यात्मिक उन्नती होते. हा मुख्य फायदा. त्याशिवाय कार्यक्षमता सुधारते. निर्णय अचूक ठरतात. आत्मविश्वास वाढतो. व्यवहारात वेगाने फायदा व्हायला सुरुवात होते. जीवनातील आनंद वाढतो. आरोग्य सुधारते. हे अधिकचे फायदे होतातच. शासनामध्ये एक्झिक्युटिव्ह इंजिनियर ते चीफ इंजिनियर व सचिव पदावर काम करताना वेळेचे गणित ध्यान प्राणायामामुळे सुधारते. हा लेखकाचा स्वानुभव आहे. त्याचबरोबर इतर बऱ्याच इंजिनियर्सना देखील हाच अनुभव आलेला आहे. ध्यान आणि प्राणायामामुळे 2 कार्यक्षम अधिकाऱ्याचे काम हसत खेळत करायला जमत असे, असं लेखक नमूद करतात. त्यासाठी माऊलीवर निष्ठा ठेवून आणि वरील दिलेल्या सूचनानुसार आपण आपली प्रगती साधण्यासाठी साधना करणे आवश्यक आहे. एखादे महागडे व आधुनिक यंत्र, कॉम्प्युटर किंवा कार किंवा काहीही विकत घेताना त्या मशीनचा परिणामकारकरित्या वापर करता येण्यासाठी मॅन्युअल नावाची पुस्तिका मिळत असते. प्रत्येक विभागाचे खात्याचे सुद्धा मॅन्युअल असते. उदाहरणार्थ PWDचे मॅन्युअल, शास्त्रनिहाय विषयनिहाय मॅन्युअल असतात. जसे विविध कायद्यांचे मॅन्युअल म्हणजे नवख्यांना तसेच त्या शास्त्राचे आचरण म्हणजे प्रॅक्टिस करणाऱ्यांना त्या शास्त्राच्या विविध अंगाचे टप्प्याद्वारे म्हणजे बाय इझी अँड बेबी स्टेप्स संपूर्ण शास्त्राचे परिपूर्णतेने मार्गदर्शन करणारा ग्रंथ. तसेच संदर्भ ग्रंथ म्हणून सुद्धा उपयोगी असणारा ग्रंथ. प्रस्तुत ग्रंथाची रचना त्या दिशेने करण्यात आलेली आहे. त्यामुळे प्रस्तुत ग्रंथ गीता श्री ज्ञानेश्वरीकडे नव्याने वळलेल्या जिज्ञासू मुमुक्षु साधकांना जसा आत्मसाक्षात्कारासाठी उपयोगाचा आहे, तितकाच किंबहुना त्याहून जास्त उपयोगाचा हा ग्रंथ बऱ्याच कालावधीपासून निष्ठेने गीता श्री ज्ञानेश्वरीमधील ज्ञान ज्यांना समजत आहे, तथापि त्या ज्ञानाची अपरोक्षानुभूती प्राप्त होऊन आत्मानुभव येऊ शकलेला नाही, त्यांच्यासाठीही आहे. माऊलींनी ज्ञान व साधना लेखकास जशी शिकविली, आत्मानुभूती जशी प्राप्त करून दिली, तसे लेखकाने शब्द केले असल्यामुळे ग्रंथ वाचताना काही वेळेस तरी तुम्हाला नक्की जाणवेल की गुरुकुलामध्ये गुरु स्वतःच्या शिष्यात स्वसन्मुख ठेवून त्याचे बोट धरून जसे आध्यात्मिक अनुभवाच्या वाटेवर ठेवतात, तसे माऊली तुम्हास तुमचे बोट धरून शिकवित आहे, अनुभवाच्या वाटेवर ठेवित आहे. त्यामुळे प्रस्तुत ग्रंथात श्रीमद ज्ञानेश्वरी आत्मानुभूती व त्या प्राप्तीच्या साधनेचे माऊली प्रसाद प्रकटन हे नाव दिले आहे. प्रस्तुत ग्रंथाची भाषा त्यामुळे सोपी, तसे ज्ञान संपादनातील क्लिष्टता टाळून सुस्पष्टता आणणारी आहे. इतप्पर एखादे वाक्य किंवा परिच्छेद जर समजला नाही तर तो परिच्छेद शांतपणे पुन्हा वाचावा, नक्की समजेल. समजला की माझी माऊली असे मनोभावे म्हणून पुढील परिच्छेद वाचावा. दुसऱ्यांदा वाचूनही जर परिच्छेद पूर्णपणे समजला नाही तरी माझी माऊली असे मनोभावे म्हणावे व मनात किंतु न ठेवता पुढील परिच्छेद वाचावा. ध्यानाच्या खुणेच्या ठिकाणी ध्यान केल्यानंतर न समजलेला भाग समजलेला असेल याची खात्री माऊलीतर्फे लेखक सर्व वाचकांना आणि मी श्रोत्यांना देतो आहे. या परिच्छेदानंतर आता ध्यान करण्याचे प्रस्तावित आहे. त्यासाठी आता ध्यानासाठीच्या महत्त्वाच्या सूचना या शीर्षकाखालील तिन्ही परिच्छेद आपण यापूर्वी जे चर्चा केली
त्याचं पुन्हा अवलोकन करायला हवं असं सांगतात. त्यातील प्रत्येक सूचना म्हणजे व माहिती महत्त्वाची आहे. 2 वेळेस वाचल्यानंतर अशा सूचना परत वाचाव्यात, अशा करता की कुठली चूक आपल्याकडनं व्हायला नको. आणि सूचनाभर हुकूम आपण ध्यानास बसायस हवे. ध्यानास बसल्यानंतर सुरुवातीस काही वेळ मनात विचारणे साहजिक आहे. नुकत्याच वाचलेल्या परिच्छेदातील ध्यानासंदर्भात असलेल्या सूचना स्मृतिरूपाने मनात येऊ द्या. त्या सूचनांचे पालन करीत साक्षीभावात बसून राहा. लेखक अपवादात्मक प्रकरणी ध्यान न करण्याचा सल्ला देतात. असं का, तेही आपण समजून घेतलं पाहिजे. ध्यान करणे म्हणजे काहीच न करणे आणि त्यामुळे ध्यानाभ्यास नुकसान करू शकत नाही. तथापि पुढील व्यक्तींनी ध्यान एखाद्या गुरुसमोर बसून शिकणेच चांगले. जर तुम्ही मानसोपचार तज्ज्ञाकडे किंवा मानस रोग तज्ज्ञाकडे औषध घेत असाल व तुम्हास त्यांनी एकांत वर्जित केलं असेल तर त्यांची संमती घेतल्यानंतरच ध्यानाभ्यास सुरू करावा, हे लक्षात घ्या. ध्यान करणे म्हणजे मनाद्वारे काहीच न करणे आणि तसे असतानाही ध्यान करणाऱ्या व्यक्तीसमोरील दुसऱ्या व्यक्तीस पुढील लक्षणे दिसल्यास त्याने ध्यान करणाऱ्या व्यक्तीस ध्यान करण्यापासून परावृत्त करावे. जसे पुटपुटणे, ओरडणे, हातपाय हलवणे, चेहऱ्यावरील भाव बदलत जाणे इत्यादी. या लक्षणावरून हे सहज लक्षात येईल की ध्यान करणारी व्यक्ती काहीतरी करीत आहे, जो ध्यानाभ्यास असू शकत नाही. वरीलप्रमाणे दर्शविलेल्या व्यक्तीचे प्रमाण 1000 किंवा कमी इतके नगण्य आहे. अशा व्यक्तींच्या मनामध्ये ध्यान म्हणजे खूप गुह्य अशी साधना असल्याची धारणा असते. त्यामुळे काहीही न करणे घडत नसते. अशा व्यक्तींना एकांत वर्जित असतो असे लक्षात घ्यावे. त्यांनी अनुभवी गुरूंच्या मार्गदर्शनाखाली ध्यानाभ्यास करणे चांगले. ध्यान करताना मस्तकात शरीराच्या काही भागात संवेदना जाणवणे, मनात येणारे विचार कमी जास्त झालेले जाणवणे, मनात आलेले रूप भावना समजणे आणि हे सर्व साक्षीभावाने बघितले जाणे हे सजग असल्याचे लक्षण आहे. या अनुभवात चूक किंवा गैर असे काहीही नाही. तथापि ध्यान करताना डोके दुखणे, अंगदुखी वाढणे किंवा ध्यानातून बाहेर आल्यानंतर डोके किंवा शरीर दुखणे हे आसन म्हणजे पोश्चर सदोष असल्याचे, ध्यानाच्या वेळेस काहीतरी अनवधानाने करणे सुरू असल्याचे लक्षण आहे. असे झाल्यास थेट अध्याय 6 ओवी 185 ते 191 वरील विवेचन जरूर वाचावे. तेथील ध्यानाच्या खुणेपर्यंत वाचन करावे. तेथील सूचनांचे सहजतेने पालन करावे. तसेच ध्यानाभ्यास म्हणजे विशेष काहीतरी साधना आहे ही भावना त्यागावी. अध्यात्माची वाटचाल सहजतेने होणे अपेक्षित आहे. ध्यान त्याचाच भाग आहे. त्यामुळे ते सहजतेने लागणे महत्त्वाचे. वरील सर्व विवेचनात ग्रंथाची पारमार्थिक वैशिष्ट्ये वर्णिली आहेत. व्यावहारिक वैशिष्ट्ये पुढीलप्रमाणे सांगितली जातात. गीता ज्ञानेश्वरीतील ज्ञान, साधना, अनुभव अमूल्य आहे व त्यातून अर्थप्राप्ती करणे कर्मयोगाच्या सिद्धांता विपरीत आहे अशी लेखकाची धारणा आहे. आणि तुकाराम महाराजांचा जो अभंग आहे गाथ्यामधला 1117 क्रमांकाचा, त्यात हेच नमूद केलेलं आहे. आणि त्यामुळं लेखक असं म्हणतात की प्रस्तुत 1500 पृष्ठांच्या ग्रंथाच्या टायपिंग आणि सेटिंग करण्याचा खर्च वाचकावर न टाकता स्वतः उचलण्याचा व ग्रंथ विक्रीद्वारे मुळीचसुद्धा अर्थार्जन न करण्याचा निर्णय लेखकाने माऊली प्रेरणेने घेतला आहे. लेखकासोबत
मुद्रकांनी सुद्धा ग्रंथाची किंमत कमीत कमी राहील असे पाहिले आहे. साहजिकच हा ग्रंथ गीता प्रेसच्या ग्रंथाप्रमाणे कमी किमतीत वाचकांना उपलब्ध होणार आहे. तसेच प्रस्तुत ग्रंथ इंटरनेटवर विनामूल्य वाचण्यासाठी आणि ज्यांना डाउनलोड आणि प्रिंट काढायची आहे त्यांच्यासाठी उपलब्ध आहे. प्रस्तुत ग्रंथासंदर्भात साधू संत मान्यवरांनी दिलेले अभिप्राय वाचून ग्रंथात तसेच गीता श्री ज्ञानेश्वरीतील ज्ञानात निष्ठा आदर भक्ती धारण करून सूचनांचा उर्वरित भाग वाचून ग्रंथाचे नियमित वाचन ग्रंथ हातात आल्यानंतर श्रोत्यांनी करावे अशी कळकळीची प्रार्थना आहे. माऊलींनी ज्ञानेश्वर लिहिली आणि त्यानंतर अंदाजे 300-325 वर्षानंतर एकनाथ महाराजांना ती शुद्ध करून घ्यावी लागली. हे का झाले हे सर्वश्रुत आहे. त्या काळी मुद्रणकला नव्हती. ग्रंथ हे हाताने लिहिण्याची प्रथा होती. त्यामुळे अनेक शब्द अनेक कारणामुळे बदलले गेले आणि नाथांना ग्रंथशुद्धीचे काम करावे लागले. आता तंत्रज्ञान विकसित झाले आहेत. संगणकाच्या साह्याने ग्रंथ तयार होऊ लागलेले आहेत. तरीही आपण पाहतो की ग्रंथात पाठभेद आहेतच. त्यावरही एकवाक्यता असावी असा प्रयत्न ग्रंथलेखकाने केला. त्याचा आता आपण परामर्श घेऊया. सध्या वारकरी संप्रदायात साखरे महाराज, मामासाहेब दांडेकर, शंकर महाराज कंधारकर, गीता प्रेस, गूढार्थ दीपिकेचे लेखक बाबा महाराज व धुंडा महाराज देगलूरकर या 5 गुरुवर्यांची आणि संतांच्या अर्थांची ज्ञानेश्वरी मोठ्या प्रमाणावर वाचनात आणि पारायण करण्यामध्ये प्रसिद्ध आहे. काही वेळेस ओवीमधील एखादा शब्द वरील विविध ग्रंथात वेगवेगळा दिसून येतो, ज्याला संप्रदायात पाठभेद म्हटले जाते. प्रस्तुत ग्रंथात फक्त या 5 प्रतीमधील पाठभेद दाखविला आहे. या ग्रंथासाठी ओवीची निवड करताना जर अर्थात फरक पडत नसेल तर वरील 5 ग्रंथापैकी जी ओवी जास्त ग्रंथात आहे त्या ओवीची निवड केली आहे. ओवीचे एक चरण एका ग्रंथातून व दुसरे चरण दुसऱ्या ग्रंथातून असे केलेले नाही व संपूर्ण ओवी वरील 5पैकी किमान एका ग्रंथातील नक्कीच आहे. ज्या शब्दात फरक आहे तो शब्द अधोरेखित करून उजवीकडे इतर ग्रंथातील शब्द लहान अक्षरात छापला आहे व त्या पाठभेदासमोर संबंधित ग्रंथ करण्याचे संक्षिप्त नाव वर कंसात दर्शविल्याप्रमाणे छापले आहे. जसे सा.म. म्हणजे साखरे महाराज, दा.म. म्हणजे दांडेकर महाराज. एक गंमत या ठिकाणी नोंद करावीशी लागेल. मामांना महाराज म्हटलेलं आवडत नसे. त्यांच्या नावापुढे ह भ प लावण्याची प्रथा नव्हती. नव्हे मामांचा एकही फोटो गळ्यात हार घातलेला आहे असा आपल्याला कुठेही पाहायला मिळणार नाही. फारच निस्पृह अशा प्रकारचं हे एक चरित्र होऊन गेलं आणि त्यांनी आपल्याला जे काही दिलेलं आहे ते आपल्याला शेवटपर्यंत पुरणारं आहे. आता लेखक असं म्हणतात की आम्ही इथे दांडेकर महाराज शब्द का लिहिला, तो तर मामांना आवडत नव्हता. मात्र इतराप्रमाणे समादराने सर्वांचा आदर सारखा केला पाहिजे आणि म्हणून त्यांचेही संक्षिप्त नाव म्हणजे दांडेकर महाराज दा.म. असे छापले आहे. कुंटे प्रतीमध्ये बरेच पाठभेद दाखवले आहेत जे सध्या प्रचलित असलेल्या कोणत्याही ज्ञानेश्वरीमध्ये दिसून येत नाहीत. कुंटे प्रतीत जी एखादी ओवी वेगळी आहे ती बाबा महाराजांच्या गूढार्थ दीपिकेत आहे. त्यामुळे पाठभेदात कुंटे प्रतीचा वेगळ्याने उल्लेख केलेला नाही व वरील 5 संतांच्या नावाची अद्याक्षरे
पाठभेदात दाखविली आहेत. ज्या ओवीच्या पाठभेदामध्ये वरील 5पैकी जी नावे आलेली नाहीत त्या सर्व ग्रंथामधील व या ग्रंथामधील ती ओवी सारखी आहे असे लक्षात घ्यावे. पाठभेदाच्या निमित्ताने 5 गुरुवर्यांची नावे नाम तेथे नामी या सिद्धांतानुसार त्यांची कृपा तसेच आशीर्वाद सतत उपलब्ध करून देत आहेत अशी लेखकाची धारणा आहे. आणि म्हणून वाचकांनी सुद्धा अशा प्रकारचा पाठभेद वाचताना त्या संतांचा सुद्धा आपल्याला आशीर्वाद मिळत आहे अशा भावनेमध्ये ग्रंथाचं वाचन करावं. पाठभेदाचा पुढील भाग चिकित्सक जिज्ञासूंचा उपयोगाचा आहे व ओवीच्या अर्थावर परिणाम करणारा नाही. लेखक पुढे म्हणतात, सामुदायिक पारायण करताना सर्व शब्द एकसारखे राहिल्यास वातावरणावर काही पटींनी म्हणजे रिझोनेटिंग इफेक्ट जास्त परिणाम होतो. मोठ्या प्रमाणात आध्यात्मिक सात्विक ऊर्जा स्पंदने निर्माण होतात. त्यासाठी पाठभेद संपविणे किमान पक्षी कमीत कमी करणे आवश्यक आहे. माऊलीवरील निष्ठेमुळे लेखकास विश्वास वाटतो की उत्तरोत्तर आवृत्त्यामध्ये वरील सुपरिचित ग्रंथाच्या सध्याच्या संपादक मुद्रकाकडून जास्तीत जास्त पाठभेद माऊली कमी करवून घेतील. ते होणे सुलभ व्हावे म्हणून लहान सहान पाठभेद देखील ओवीमधील पदास अधोरेखित करून ओवीच्या उजवीकडे त्या पदाचा पाठभेद लहान अक्षरात दाखविला आहे. जेथे ओवी सारखीच आहे व शब्दाच्या एखाद्या अक्षरात फरक आहे, जसे एरवी आणि दुसरा एरवी, म्हणजे इथे यज्ञाचा आणि पुढे एडक्याचा, एरवी आणि एरवी, जई आणि जे, देखै आणि देखे, म्हणवनी आणि म्हणोनी म्हणवूनी अशा प्रकारचे पाठभेद खूप आहेत. अंग आणि अंग अशा प्रकारचे पाठभेद खूप आहेत. त्यावेळी त्या अक्षरास अधोरेखित केले आहे. पाठभेद परिच्छेद 1 मधील निकषाप्रमाणे ओवीची निवड करताना असे लक्षात येते की माऊलींच्या पुष्कळ ओव्यामध्ये पहिल्या 3 चरणातील अखेरचे अक्षर उकारांत आहे. किंबहुना माऊलींची ती शैली आहे असे म्हणणे वावगे ठरू नये. वरील 5पैकी बहुतेकांनी अशा ओव्यांच्या बाबतीत चरणातील अंताक्षर उकारात दाखविलेही आहे, पण काहींनी कमी प्रमाणात दाखविले. उकारात असण्याचा फरक वगळता जेव्हा उर्वरित ओवी सारखी आहे त्यावेळी उकारात ओवीची निवड प्रस्तुत ग्रंथात केलेली आहे. अधोरेखित अक्षरांचे प्रमाण कमी ठेवण्यासाठी हा एकाक्षरी पाठभेद अधोरेखित केलेला नाही. म्हणजे जसं जै आणि जै, अंग आणि अंग अशा प्रकारचे पाठभेद दाखवले नाहीत, कारण त्यांनी सगळीकडे भेद आणि भेदच दिसेल आणि म्हणून तो टाळलेला आहे. आणि चरणांच्या अंत्याक्षरास नमुन्यादाखील काही वेळेस अधोरेखित केलेले आहे. तसाच प्रकार चरणातील अखेरचे अक्षर चा व चावर अनुस्वार चाव या बाबतीत आहे. या दोन्ही अक्षराचा उच्चार चा असाच आहे व त्यामुळे वाचताना उच्चाराच्या व समजण्याच्या दृष्ट्याने चा हे अंताक्षर सोपे असल्याचे लक्षात घ्यावे. काही ओवीच्या सुरुवातीस अथवा या अर्थाने असलेला नाना हा शब्द फक्त बाबा महाराजांच्या प्रतीमध्ये कुंटे प्रतीप्रमाणे ना आणि ना दोन्ही वेगवेगळे शब्द आहेत, ना असा दाखविला आहे. हे सूक्ष्म पाठभेद नमुन्यादाखल काही वेळेस अधोरेखित करून दाखविले आहेत. हे पाठभेद सूक्ष्म असल्यामुळे कोणत्या ग्रंथात हा पाठभेद आहे हे त्यापुढे लिहिलेले नाही. मुद्रणकला मागील उणेपुरे 200 वर्षात विकसित झाली. तत्पूर्वी हस्तलिखित पद्धतीने एकापासून दुसरी प्रत असा ज्ञानेश्वरीचा प्रसार होत असताना पाठभेद हा दोष आलेला आहे, ज्याला आजच्या काळात मुद्रण दोष हा शब्दप्रयोग वापरात आहे. एकाक्षरी पाठभेदाला तरी नक्कीच मुद्रण दोष म्हणता येईल. एकनाथ महाराजांनी शुद्ध केलेली प्रत रजाकारांनी त्यांच्या अतिरेकी कार्यकाळात नष्ट केलेली आहे, पण माऊलींच्या
कृपेचे वैशिष्ट्य असे आहे की एकतर त्या पाठभेदामुळे अर्थात फरक येत नाही आणि आलाच तर तो मूळ विषयाला मारक न ठरता वेगळेपणा प्राप्त करून देणारा ठरतो. वरचेवर येणाऱ्या तरुण पिढीत चिकित्सकपणा वाढणार आहे, जो अशा पाठभेदामुळे ज्ञानेश्वरील निष्ठा कमी होण्यास कारणीभूत होऊ शकणार आहे. प्राप्त परिस्थितीत वरील 5 सुप्रसिद्ध ग्रंथातील पाठभेद कसे कमी करता येतील तसे पाहणे उचित राहील, असे लेखकाचे मत त्यांनी नोंदविले आहे. सद्य परिस्थितीत या ग्रंथाच्या पहिल्या पारायणात ओवीच्या उजवीकडे दिलेले लहान अक्षरातील पाठभेद व त्यासाठीची ओवीतील काही शब्दांना दिलेली अधोरेखा या दोन्हीकडे विशेष लक्ष न देता वाचन करावे. भगवंत स्वरूप माऊली कृपेने सर्व वाचकांना अत्यंत आनंददायी असलेली व सर्व दुःखांची अत्यंतिक निवृत्ती करणारी या आत्मानुभूती प्रत्यक्षात प्राप्त व्हावी या आशीर्वादपर शुभेच्छेने प्रस्तुत ग्रंथ वाचकांना सादर आणि माऊली व माऊली स्वरूप सर्व सद्गुरूंच्या चरणी आत्मानंदपूर्ण अंतःकरणासह समर्पित अशा प्रकारची भावना लेखकांनी नमूद केलेली आहे. आणि अशा प्रकारचा हा सगळा सुसंवाद आपल्यापर्यंत पोहोचताना मलाही अत्यंत आनंद होतो आहे. आपणही अत्यंत निष्ठेने लेखकाच्या नव्हे तर माऊलीच्या शब्दावर विसंबून राहून ग्रंथाचे पारायण करूया, अर्थ समजावून घेऊया आणि त्याची अनुभूती प्राप्त करून घेण्यासाठी ग्रंथात सांगितलेली साधना, विशेष करून ध्यान मनापासनं करूया. तरच माऊलींनी मोठ्या कळकळीने जे आपल्याला दिले आहे त्याचा यशस्वीरित्या उपयोग होईल. माऊली प्रसादानात म्हणतात, आणि ग्रंथोपजीविये विशेषी लोकी इये दृष्टा अदृष्ट विजये होवा वेजी. ही ओळ जी माऊलीची आहे, ही जी मागणी आहे माऊलींची, ती आपल्या सर्वांच्या साधनेनं आणि त्या साधनेच्या द्वारे प्राप्त होणाऱ्या आत्मानुभूतीनं ही माऊलीची उक्ती साध्य होणार आहे. पुंडलिक वरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम सद्गुरू श्री ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. पंढरनाथ भगवान की जय. जय हो, जय हो.